नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. पॉलिटिकल बातमी म्हणजे राजकीय घडामोड. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या धरणं आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. पाथर्डी तालुक्यातील मिरी इथल्या वीज उपकेंद्रासमोर आमदार तनपुरे यांनी शेतकऱ्यांसह धरणं आंदोलन केलं. महावितरणकडून शेतकऱ्यांच्या वीजपंपाच्या बिलाची वसुली जुलमी पद्धतीने केली जाते असं म्हणत धरणं आंदोलन तनपुरे यांनी सुरू केलेलं होतं. या आंदोलनादरम्यान अज्ञात व्यक्तीनं वीज उपकेंद्रात जाळपोळ केल्याचं समोर आलेलं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. पण परिस्थिती तणावपूर्ण बनलेली आहे. आंदोलनात जाळपोळाची घटना घडलेली आहे. वीज उपकेंद्रासमोर धरणं आंदोलन प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वात सुरू होतं आणि त्यावेळेला जाळपोळीची घटना समोर आली आहे. उपकेंद्रात जाळपोळ झालेली आहे. अज्ञात व्यक्तीनं ही जाळपोळ केली आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याशी सविस्तर बोलूया. साहेबराव, हा सगळा काय प्रकार आहे? एका बाजूला आंदोलन सुरू होतं, त्यामुळे अधिक वातावरण तापलं होतं, त्यात उपकेंद्रामध्ये जाळपोळ झाली आहे. काही कळू शकलंय कुणी केली आणि आत्ताची परिस्थिती काय आहे? सुवर्णा, प्रथमतः या प्रकरणामध्ये राज्यामध्ये किंवा अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे वीज बिल न भरल्यामुळं मोटारी बंद आहेत, शेतीला पाणी नाही येत. एकूणच महाराष्ट्र नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना नुकसान झालं होतं. त्यात आता विजेमुळे नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी आक्रमक आहे. आणि ह्या भागाचे प्रतिनिधी आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू होतं. परंतु आंदोलन सुरू असताना अज्ञात लोकांनी ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केलेली आहे आणि आग लावलेली आहे. या सगळ्या प्रकरणावरती बाहेर तनपुरे माजी मंत्री उपोषणाला बसले असताना आत कोणतरी आग लावली, त्यामुळे वातावरण चिघळलेलं आहे. या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पीआय आणि त्यांचे जे पोलीस कर्मचारी ठिकाणी पोहोचलेले आहे. यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु आता जरी वातावरण शांत असलं मात्र शेतकरी आक्रमक आहे. या सगळ्या प्रकरणावरती येत्या काही दिवसांमध्ये हे आंदोलन असं चालू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्या प्रमाणावरती वीज वितरण महाकंपनी वीज कट करते, त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणाने संतप्त आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे पुढली काय भूमिका घेता हे पाहावं लागेल. सोना नक्की प्राजक्त तनपुरेंचं हे आंदोलन आत्ता सुरू झालं, पण त्याआधी म्हणजे वीज तोडणी करण्याचा जो प्रकार आहे, वीज बिल भरलं नाही म्हणून, ते केव्हापासून सुरू आहे? सोडणं गेले 1 महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वीज तोडणीचं काम सुरू आहे. सोडणं आपण समजून घेतलं पाहिजे, शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. पूर्वीच तो इतक्या अडचणीमध्ये असताना आता पुन्हा एकदा ज्या विजेमुळे त्यांचं जे पिकं जे आहेत, उभी पिकं जळत आहे, पाणी नाहीये, अशामध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय? कारण मागच्या 6 महिन्यामध्ये गेलेले पिकं आणि आता ते जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या उपलब्ध नसेल होणार, तर मग करायचं रे काय? आणि शासन एकीकडे सांगतंय की बुवा मी वीज कट करणार नाही, वीज बिल भरा. परंतु सोना याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की ज्या डीपीवरती 20 ते 25 शेतकरी असतात, त्यापैकी 10 लोक फॉर्म हे भरतात, वीज बिल भरतात. पण ज्यांच्याकडे हे लक्षात आलं आणि त्यामुळे जर तो डीपी कट झाला तर सगळ्यांचं सरसकट वीज कट होते, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. धन्यवाद साहेबराव माहिती दिली.